हे सरकार माझ्यासाठी काही देणार आहे का, माझ्यासाठी काही योजना आहे का? कारण ज्यावेळी माझ्याकडे मुलं येतात आणि म्हणतात की हो मी ग्रॅज्युएट आहे, मी डबल ग्रॅज्युएट आहे, मला चक्क मॅडम सांगावंसं वाटतं की अंगणवाडी सेविकेसाठी फॉर्म येतात, त्याच्यामध्ये सुद्धा MA-BEd झालेली मुली सुद्धा त्याच्यामध्ये सामील होतात, जी योजना खऱ्या अर्थाने 10वी-12वीच्या मुलींसाठी आहे की त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका कोण असावी. तर खऱ्या अर्थाने विधवा परित्यागता यांना पहिलं प्राधान्य दिलं गेलं पाहिजे, कारण ती त्या गावामध्ये आहे, तिला रोजगार, तिला खऱ्या अर्थाने गावाच्या असणाऱ्या परिसरामध्येच राहता यावं, तिथल्या मुलांना तिला शिकवता यावं, लहान मुलांवर संस्कार करता यावे, तिच्यासाठी काढलेली पोस्ट. पण नोकरी आजचं जे जीवन आपलं चाललेलं आहे ते जीवनमान खऱ्या अर्थाने मोठ्या घरातली लोक आम्हाला फोन करून सांगतात, आम्हाला भेटून सांगतात की आमच्या सुनबाईला या ठिकाणी ही अंगणवाडी सेविकाची जागा मिळेल का. तुम्ही विचार करा, जर ही परिस्थिती आहे तर अशा परिस्थितीवर मात करायची असेल तर नुसते ग्रामसंघ उभे करून चालणार नाही, महिला बचत गट स्थापन करून चालणार नाही, त्यांना नुसतं एक वेळेला कर्ज दिलं ते कर्ज वाढवून देऊन चालणार नाही, तर त्यांना स्वतः जर पायावर स्वावलंबी करायचं असेल तर नुसतं बेटी बचाव बेटी पढाव म्हणून चालणार नाही, तर त्यांना हाताला काम मिळालं पाहिजे. आज जर परिस्थिती पाहिली तर मुलांना मुली मिळत नाही. याचं कारण कधी विचारात आणलं का? का तर बाबा रे, सगळ्यात पहिली आता मुली नंबर 1 ला आहे. कुठेही जा, मग त्या कोणताही सेक्टर असू दे, कोणताही अगदी कीर्तन प्रवचनकार म्हणा, इकडं पायलट म्हणा, किंवा कुठल्याही क्षेत्रात महिला कमी नाही. त्या सावित्रीबाईची कन्या, जिजाऊ आणि सावित्रीच्या कन्या स्वतः मी आल्यापासून पाहते की एकही मुलीने चुळबुळ केली नाही, कारण त्यांना वाटतंय की उद्याच्या काळात माझ्या जीवनात जर गरिमा यायला पाहिजे, मला जर स्वावलंबी व्हायचं असेल तर हे कुणासाठी आहे, हे जर मी आत्मसात केलं तर निश्चितपणाने मी माझ्या पायावर उभी राहू शकते. ज्या मुलीला वंशाचा दिवा नाही म्हणून टाळलं जातं, तिला गर्भातच मारलं जातं, तीच मुलगी आज आई बापाला देखील सांभाळते, स्वतःचा संसार देखील करते आणि सगळ्या भूमिका बजावते. अशा परिस्थितीमध्ये आपण काय करत आहोत ही भूमिका तुम्ही कधी विचार करणार आहात की नाही? आजच्या तरुणांची परिस्थिती इतकी बिकट आहे, वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. कारण जी मुलं माझ्याकडे गणपतीच्या दिवशी ज्या वेळेला एक तरुण माझ्याच शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहणारा आला, त्याचे पप्पा मम्मी त्याला घेऊन आले. मी मला इतका आनंद वाटला की अरे मी याच्या घरी जायला पाहिजे होतं, माझ्याकडे वेळ कमी आहे. पण त्याला जेव्हा कळलं की ताई या दिवसात येणार आणि आजची पूजा आहे म्हणजे भेटणार, 99% 40 पॉइंट विचार करू शकता, एवढे मार्क्स मिळवणारा विद्यार्थी त्या आई बापाला मुलगी जी आहे ती गोल्ड मेडलिस्ट मुंबई आपल्या असणाऱ्या विद्यापीठाची ठरली. हा केवढा मोठा अभिमानाचा बाब असायला पाहिजे. आणि मग असं जर आपल्याला होताच आलं नाही तर किमान आपल्याला उद्याच्या जगामध्ये स्वतःचं आणि बायकोचं पोट तर भरावं लागणार आहे ना. जर ज्यांना आज हे कळणार नसेल, हा जो चाललेला कार्यक्रम राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा आहे, जिथे अजित पवारांसारखं नेतृत्व म्हणत आहे की मोदीजी आपण आम्हाला साथ द्या, आमच्या महाराष्ट्राचा विकास होईल, तरुणांचा तरुणींचा विकास होईल, याचाच अर्थ समजून घ्या की घराणेशाही असणाऱ्या सर्वांना करून चुकलेलं आहे की आजच्या काळामध्ये निश्चितपणाने शिंदे सरकार असेल, देवेंद्र फडणवीस सरकार असेल किंवा अजितदादा पवार यांच्यासारख्या नेतृत्वांनी मान्य केलाय की या देशामध्ये जगात ज्यांना लोकप्रियता प्राप्त झाली अशा नेतृत्वाच्या हातात ज्याची धुरा आहे आणि त्याचा डोक्यावर हात असेल आणि त्यांनी मनात आणलं तर ह्या सगळ्या ज्यांनी आजपर्यंत बलिदानं दिली त्यांच्या बलिदानाला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होणार आहे आणि सगळ्या समाजाला न्याय मिळणार आहे. म्हणून हे सगळे एकत्र आलेले आहेत. आणि मग तुम्ही विचार करा
तुम्ही कुठे आहात? ज्या कॉलेजेसनी आज तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला इथे आणलं त्यांना एकच अभिप्रेत होतं की आमच्या विद्यार्थ्यांना हे कळावं की आपण खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातले शेतकऱ्यांची मुलं आहोत. जे शेतकरी, जे आई बाबा ज्यांनी तुम्ही वंशाला दिवा जन्माला आलात म्हणून कितीतरी स्वतःची परिस्थिती नसताना पेढे वाटले असतील, पाचीला वाटेल तसे परिस्थिती नसताना खर्च केला असेल का एक दिवस हा माझ्या वंशाचा दिवा माझ्या घराण्याचं कुळाचं नाव उज्ज्वल करेल. माझ्यापेक्षा तो मोठा बाबा म्हणून स्वतःच्या पोटाला चिमटा काढून आई दिवसभर शेतात राबते, पण माझ्या बाळाला काही कमी पडू नये. तो कॉलेजला गेला पाहिजे, तो मोठा झाला पाहिजे, तो कोणीतरी अधिकारी बनला पाहिजे, तो कोणी IAS IPS बनला पाहिजे, तो मोठ्या उद्योगावर गेला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे. परंतु तुम्हाला नाही तेवढ्या उंचीपर्यंत जाता आलं तर स्वतःमध्ये जर कुशलता नसेल, आम्ही ग्रॅज्युएट मुलं जरी आलो तर आम्ही विचारतो, बेटा याच्यासोबत तू आणखी काय केलंय? MSc केली आहेस? होय केली आहे. त्याच्या पलीकडे जाऊ नाही. मग सांग बरं, तुम्ही डिग्री घेऊन ही फाईल घेऊन फिरलास तर तुला तुझ्या सेक्टरमध्ये किती ठिकाणी आज बिल्डिंगी उभ्या राहत आहेत, आई बाप मुलांना इंजिनियर करतायत, पण आज झपाट्याने 50 माळे 100 माळ्याच्या बिल्डिंगी उभ्या राहत असताना मनुष्यबळ कमी होऊ लागलं. अशा वेळेला या स्पर्धेच्या जगामध्ये टिकायचं असेल तर प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे, उधळण्यासाठी बाहेर मजा करण्यासाठी तर कायमचं आहे, पण घरात ज्यांनी जन्माला घातलं त्या आजी आजोबांचे कष्ट आठवा. त्या घरात असणाऱ्या आई बाबाचं, आणि ती ताई असेल, ती बहीण असेल, तिच्यावर कमी खर्च पण तुमच्यावर जादा खर्च. घरात खायला बनलं तर ते तिच्या आवडीचं नाही पण तुमच्या आवडीचं बनलं पाहिजे, का तर वंशाचे दिवे आहात. बाबांनो, त्यांची जाण ठेवून तुम्ही जर अशा कार्यक्रमांना गेला, ते शिक्षक ज्यांनी तुम्हाला एवढ्या विश्वासाने या ठिकाणी आणलं, का तर त्यांना वाटलं की तुम्हाला आजच्या युगाची ओळख करून द्यावी आणि तुमच्यासाठी किती दालनं ओपन आहेत, त्या दालनांमध्ये तुम्ही जर ठरवलं, मनात साठवलं, कारण पुस्तकाचा अभ्यास जर वर फळ्यावर शिकवत असताना प्राध्यापकाने तुम्हाला कितीही शिकवलं आणि तुमचं लक्ष जर जाग्यावर नसेल, कारण आधीच मोबाईलने संवाद संपवलेला आहे आणि आज सुद्धा तुम्ही जिथे बसला आहात, तुम्ही जर त्याचं मनन करणार नसाल, आत्मसात करणार नसाल तर हे सगळं फुकट आहे. याचा काहीही उपयोग तुमच्या जीवनात होणार नाही. 4 दिवसाची चांदणी येईल आणि निघून जाईल आणि मग तुम्हाला जाणीव होईल, अरे मी त्यावेळेला शिकलो असतो. तर सरस्वती ज्या वेळेला येते तिच्या पाठीमागे लक्ष्मी आपोआप चालत येते. यावंच लागतं, कारण सरस्वती ज्याच्याकडे आहे त्याला कोणी रोखू शकत नाही. ज्याच्याकडे शक्ती आहे त्या शक्ती बरोबर युक्ती देखील पाहिजे आणि शिक्षणाची जोड असताना अंगामध्ये कलाकारी पाहिजे. अशी जर परिस्थिती नसेल, तुम्हाला वाटेल ते सेक्टर निवडा, परंतु तुम्ही त्यामध्ये मास्टर झालं पाहिजे. या महाराष्ट्रात, या मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा सकाळी उठलेला रात्री कधी उपाशी झोपत नाही. याचं कारणच एक आहे, हाताला मिळेल ते काम करण्याची ज्याची प्रवृत्ती आहे, वृत्ती आहे आणि ज्याला घराची ओढ आहे की माझं कोणीतरी वाट बघणार, माझी वाट पाहत आहे. जर अशी दिवस आपल्याला आणायचे असतील आणि सगळ्यांचं लक्ष वेधायचं असेल तर चमत्कार तर करावाच लागतो, त्याशिवाय कोणी नमस्कार करत नाही. एक चहा विकणारा चहावाला या देशाचा पंतप्रधान बनू शकतो, तर मी देखील एका शेतकऱ्याचा